टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका या ठिकाणी काही विघ्नसंतोषी लोक, कारण अजून तो आरोपी सापडलेला नाही, त्यामुळे सध्या आपण त्याला विघ्नसंतोषी म्हणू किंवा एक काही वेगळ्या विचाराची लोक की जे छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा महाराष्ट्राला मानत नाही आणि त्यांचे निश्चित काहीतरी वेगळे पाकिस्तान जे विचार आहेत, पाकिस्तानी विचार जे आपण म्हणू शकतो, तशा विचाराच्या लोकांनी काही छत्रपती शिवाजी महाराजांचा एका तालमीमध्ये असणाऱ्या मूर्तीला त्यांनी विटंबना त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे निश्चित रूपानं राहुरी तालुक्यामध्ये, संपूर्ण राहुरी परिसरामध्ये अगदी राष्ट्रीय महामार्ग देखील तिथं बंद करण्यात आला, लोकांचा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे आणि या अशा विचाराच्या लोकांमुळे असं घडतंय। त्यामुळे कुठेतरी याच्यावरती प्रशासनाकडनं कुठेतरी याच्यावरती कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। पुढच्या काळामध्ये शासनाकडे देखील मागणी केली जाईल, जसं आता नुकतीच अधिवेशनामध्ये मागणी केली गेली, कुठेतरी सातत्याने वारंवार गो तस्करी करणारे लोक, गोहत्या करणारे लोक यांच्यावरती एक कायदा तयार झाला पाहिजे किंवा त्यांच्यावरती कठोर शासन की ज्यांच्या पुन्हा त्यांच्यावरती 20-20, 40-40 केसेस आहेत, तर ते पुन्हा सुटल्यानंतर किंवा त्यांच्यावरती अटकच होत नाही, तर त्या लोकांवरती प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे। जसं मकोकाची आम्ही मागणी केली, एमपीडी सारखा जो लॉंग एमपीडी असेल ते केलं पाहिजे। तशा प्रकारे कुठेतरी याच्यावरती देखील आता विचार करावा लागणार आहे। त्यामुळे शासनाकडे देखील त्याच्या बाबतीमध्ये पुढच्या काळात मागणी करू। पण राहुरीमध्ये जे काय घडलं असेल, निश्चित त्याचा कुठेतरी बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे। प्रशासनाने त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते आरोपी सापडावेत आणि राहुरी सारखा एक तालुका त्या ठिकाणी कुठेतरी त्याच्यावरती सगळ्यांनी एकत्र राहून कुठेतरी आता याच्यावरती आवाज उठवण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे उद्या हे आरोपी सापडल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी भूमिका घेण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे लोक एकत्र आणून त्या ठिकाणी भूमिका घेण्याचं काम करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।